रात्री तर माझं बाळ खूप छान झोपतं. मग दिवसा झोपायची काय गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? सोबत दिवसा तर बाळ झोपलं, मग रात्री जर उशिरा झोपलं तर काय फरक पडतो? असं सुद्धा काही लोकांना वाटू शकते. सो म्हणूनच आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे, की स्पेशली जे 1 ते 3 वर्ष वयोगटातील जे मुले आहेत, त्यांना झोपवण्याची, त्यांची झोप पूर्ण होणे का गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण आपल्या बाळाचं जे शेड्यूल आहे, स्लीप शेड्यूल ते कसं फिक्स करू शकतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, की हे शेड्यूल फिक्स करणं का गरजेचं आहे? बाळाची झोप होणं का इतकी गरजेचं आहे? बाळाची झोप होणं त्याच्या वाढीसाठी किती इम्पोर्टंट आहे, आज मी हे तुम्हाला इथे सांगणार आहे. सो मी आहे तृप्ती आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करत आहे. नमस्कार. आयडियल स्लीप शेड्यूल जे आहे ते मुलांचं कसं राहायला पाहिजे. सो एक मी क्विक सांगते की एक स्लीप शेड्यूल कसं राहायला पाहिजे. आणि तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की मागचा व्हिडिओ जाऊन बघा. आणि आता आज आपण आजचा मेन मुद्दा बघणार आहोत आणि तो म्हणजे की मुलांना त्यांच्या झोपण्याचा काय फायदा होत असतो. त्यांचं स्लीप शेड्यूल जे आहे ते फिक्स करणं इतकं का गरजेचं आहे. आता हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जाणून घेणं प्रत्येक आई वडिलांसाठी खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही हे जाणून घेणार नाही तर तुम्हाला त्याचं महत्व नाही राहणार, की आपण का त्यांच्या वेळा फिक्स करायला पाहिजे, का त्यांना इतकी झोप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट आहे की त्यांचं चांगलं मूड. जर तुम्ही लक्षात घ्याल, जर बाळाची झोप पूर्ण झाली असेल ना, जेव्हाही ते उठेल, दुपारी झोपून उठलं असेल किंवा सकाळी झोपून उठलं असेल, ते हसत खेळत आणि हसत मुखाने उठत असतं. तुम्ही ऑब्झर्व करा. दुसरा पॉइंट म्हणजे गुड बिहेवियर. जो दिवसभर खेळतं, सगळ्यांशी हसतं बोलतं, त्यांचं बिहेवियर जे आहे ना ते एकदम पॉझिटिव्ह आणि चांगलं असतं. चिडचिड अजिबात करत नाही. तिसरा पॉइंट म्हणजे बाळ दिवसभर ऍक्टिव्ह राहतं. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की मुलांची जी शॉर्ट टर्म मेमरी असते ना, ती लॉंग टर्म मेमरी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी सुद्धा झोपेची मदत होते. हे मी नाही, हे चाइल्ड सायकोलॉजिस्टचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे बाळाची झोप पूर्ण होणे हे खूप महत्वाचं आहे. तर बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आजही सांगते की बघ, परफेक्शन कडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणून वेळ जर थोडी समोर मागे झाली 10-15 मिनिट तरी चालेल, पण तुम्ही आपल्या जे रुटीन आहे त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. जेणेकरून तुमच्या जे मुलाला आहे ती पूर्णपणे चांगली झोप मिळेल, त्याच्यामुळे चांगलं त्याचं डेव्हलपमेंट होईल आणि सोबत त्याचं एक स्लीप शेड्यूल जे आहे ते फिक्स होईल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय. थँक्यू.